कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. एकीकडे भाजपकडे 50 जागा तर शिवसेनेकडे 53 जागा आहेत. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर शिवसेनेने 59 जणांचा गट स्थापन केला. यावेळी मनसेने देखील शिवसेनेला पाठिंबा दिलाय, तर भाजपने 50 उमेदवारांचा गट स्थापन केलाय. त्यानंतर केडीएमसी महापौर पदासाठीच्या आरक्षणात शासनाकडून यंदा केडीएमसी महापौर पदासाठी अनुसूचित जमातीचं आरक्षण पडलं. त्यामुळे शिवसेनेकडे अनुसूचित जमातीचे 2 उमेदवार आहेत. एक किरण भांगले, दुसरी हर्षदा थविल. एकंदरीतच या दोघांपैकी कुणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून होतं. आज या ठिकाणी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयातील सचिव कार्यालयात ते दोन्ही दोन्ही उमेदवार जे आहेत हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर सध्या हे दोन्ही उमेदवार कल्याणमधील एका हॉटेलमध्ये त्यांना थांबवण्यात आलंय. या हॉटेलमध्ये सध्या शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात आहेत. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, दोन्ही शहर अध्यक्ष, शहर प्रमुख त्या हॉटेलमध्ये थांबलेत. एकंदरीत इथं काही वेळातच हे दोन्ही उमेदवार या कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे कोण नेमकं किरण भांगले किंवा हर्षद हवील या दोघांपैकी कोण नक्की उमेदवारी अर्ज दाखल करतं, की दोन्ही उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करतात, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. दोन्ही उमेदवारांनी जर उमेदवारी अर्ज दाखल केला तर 3 तारखेला होणाऱ्या सभेत कोण माघार घेतं, जर माघार घेतली नाही तर बहुमत कुणाच्या बाजूने कल देतं, पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात त्यावरूनच कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये महापौर पदाची माळ किरण भांगलेंच्या गळ्यात पडते की हर्षाली थविल यांच्या गळ्यात पडते, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, कल्याण.